धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याचा राडा, हुज्जत घालणारा उपोषणकर्ता पोलिसांच्या ताब्यात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 6 तारखेला अहिल्यानगरच्या चौंडी इथं कॅबिनेट बैठक होणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। मोठ्या गुंतवणुकीसाठी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त। परभणीमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या, पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि राजू शेट्टी आमने सामने। बोर्डीकरांनी सांत्वनपर भेट दिली नसल्याची शेट्टींची टीका, तर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली। मेघना बोर्डीकर यांचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमधील वक्फ बोर्डाच्या कार्यालयामध्ये घुसून इम्तियाज जलील यांची दमदाटी, जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमक्या। परभणीच्या जिंतूरमधील कौसडी गावचे सरपंच मोबिन कुरेशी तिसऱ्यांदा अपात्र, जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालामध्ये गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यानं कारवाई करण्यात आली। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये गोंधळ, खासदार ओमराजे निंबाळकर नियोजन समितीच्या आढावा बैठकीत संतापले। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा, 36 पैकी 22 आरोपी अद्यापही फरार। एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा वैतरणा धरणावर आंदोलन, मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी पदाधिकारी धरणावर, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, जरांगेंवर संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सरकारनं जरांगेंच्या मागण्यांचा सहानुभूतीनं विचार करावा, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत न्याय द्यावा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या मोझरी गावासह परिसरामध्ये अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका, गारांचा पाऊस आल्यानं कांदा आणि संत्र्याचं नुकसान होण्याची शक्यता। जळगाव जिल्ह्यातील 37 गावांना पाणी टंचाईची झळ, जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरनं पाणीपुरवठा सुरू, पारा वाढल्यानं धरणामधील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। अकोल्यामध्ये पारा 45 अंशांवर, तर जलसाठ्यामध्ये 1.5% घट, जलाशयातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन, शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होणार, तर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गोंदियाच्या देवरी शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर, गावामध्ये टँकरनं पाणीपुरवठा, मागील 3 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद। नंदुरबार शहराला आजपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार, पाणीपुरवठा करणाऱ्या 2 धरणांपैकी एका धरणामधील पाणीसाठा अत्यल्प, प्रशासनाकडून पाणी कपातीचा निर्णय। पुण्याच्या दौंडमधील दहिटणेमध्ये बिबट्यानं 11 महिन्याच्या बाळाला उचलून नेलं, तब्बल 18 तासांनंतर बाळाचा मृतदेह सापडला। वनविभाग, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाकडून शोध घेण्यात आला। रत्नागिरीमध्ये मुंबईच्या दिशेनं जाणारा ट्रेलर बेकरीमध्ये शिरला, मुंबई गोवा महामार्गावरील लांजा इथली घटना, बेकरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। छत्रपती संभाजीनगरच्या पुणे महामार्गावर मेंढपाळांचा रास्ता रोको, मेंढपाळांच्या पालावर गुंडांनी हल्ला करून लुटमार केल्यानं मेंढपाळ आक्रमक, हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या औसा तहसील समोर निराधार वृद्धांचं मुक्काम आंदोलन सुरू, निराधारांना मिळणारं मानधन पूर्ववत देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी वृद्ध नागरिक आक्रमक, निराधार वृद्धांना देण्यात येणारं 1,500 रुपयांचं मानधन गेल्या 4 महिन्यांपासून मिळालं नाही। वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात धाराशिवमध्ये मुस्लिम बांधवांचं बत्तीगुल आंदोलन, घरामधील गल्लीतील लाईट्स 15 मिनिटं बंद करत निषेध केला, तर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंदघाट रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम संथगतीनं सुरू, रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी उकरलेल्या खड्ड्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे प्रवासी हैराण, तर पावसाळा तोंडावर असताना देखील कामाला वेग नाही। अहिल्यानगरमधील नाशिक पुणे महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी, रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या, वाहन चालकांना नाहक त्रास। इचलकरंजी शहरामध्ये गावभाव परिसरामध्ये अनेक ठिकाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता नागरिक घरी नसताना जुने मीटर काढून नवीन मीटर बसवले, स्मार्ट मीटरला नागरिकांकडून जोरदार विरोध, अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार। जळगावातील ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे निलंबित, ड्रग्ज प्रकरणामध्ये फरार असलेल्या आरोपींना कॉल केल्याचं समोर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पोलीस उपनिरीक्षक पोटेंच्या निलंबनाचे आदेश दिले। नाशिकच्या येवल्यामध्ये विंचूर चौफुलीवरील अहिल्यानगर राज्यमार्गावरील वाहतुकीचा खोळंबा,
वाहतूक पोलिसांच्या कमतरतेमुळे काही काळ 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। जळगावच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील तांत्रिक पक्ष कार्यालयामध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला। कार्यालयामध्ये कुणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। साताऱ्यामध्ये निसर्गप्रेमींकडून गुलमोहर डे उत्साहात साजरा। निसर्गप्रेमींकडून 27 वर्षांपासून हा गुलमोहर डे साजरा केला जातो। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली। महापर्यटन महोत्सवामुळे प्रशासनाकडून विविध पर्यटन पॉइंटवर विकास कामं। उन्हाळी सुट्टीच्या काळामध्ये पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी। सांगलीच्या शिराळामध्ये गोरक्षनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांचं फड। कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलनं बाजी मारली। कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। जळगाव जिल्ह्यामध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ। पाचोऱ्यामध्ये शेताला लागलेल्या आगीमध्ये जनावरांचा चारा आणि कुट्टी जळून खाक। शेतकऱ्यांचं नुकसान। नाशिकमध्ये माहेरी गेलेल्या पत्नीला अद्दल घडवण्यासाठी पतीकडून दारूच्या नशेमध्ये दिव्यांग मुलाचा खून। न्यायालयाकडून क्रूर पित्याला पोलीस कोठडी। जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची धडपड। खर्च भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंतरपिकाची लागवड। भंडाऱ्याच्या बेला इथं कंपोस्ट खड्डा भरून गाव स्वच्छ अभियानाला सुरुवात। पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात। नंदुरबार पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनासाठी लसीकरण मोहीम सुरू। पशुपालकांनी पशुधनाला लसीकरण करून घेण्याचं आवाहन। रोग प्रतिबंधात्मकासाठी लसीकरण करण्यात येणार। नागपूरमध्ये दारूचा ग्लास फुटल्याच्या वादातून एकाची हत्या। दारूच्या गुत्त्यावरील कामगारांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती। बीडच्या परळीमध्ये पुतण्याकडून वयोवृद्ध चुलतीची हत्या। हत्येचं कारण स्पष्ट। अहिल्यानगर शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची 5 कॅफेंवर कारवाई। तरुणींचे अश्लील चाळे चालत असल्याच्या तक्रारीवरून छापे टाकण्यात आले। 9 जणांविरोधात गुन्हा दाखल, 7 जण अटकेत। नागपूरच्या आंबेनगर परिसरामध्ये घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक। आरोपींकडून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। पारडी पोलिसांची कारवाई। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयातून 4 ट्रॅक्टर चोरीला। अवैध रेती वाहतूक करणारे जप्त केलेले 4 ट्रॅक्टर चोरीला गेले। तहसीलदाराकडून औंढा नागनाथ पोलिसात तक्रार दाखल। नाशिकच्या येवल्यामधील नगरसूल गावामध्ये घरफोडीची घटना। चोरट्यांकडून लाखोंच्या ऐवजाची चोरी। येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना सर्वोत्तम पोलीस आयुक्ताचा मान। 100 पैकी 84.57 गुण मिळवत नागरिकांना सर्वोत्तम सेवा दिली।